अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत आहे, कारण 7, 8, 9 वर्षानंतर निवडणुका झाल्या आहे। पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की महायुती महत्त्वाची आहे, महायुतीमध्येच त्या ठिकाणी गेलं पाहिजे। ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढताना कुठल्याही प्रकारे महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आज रामटेकमधले पदाधिकारी आले आहेत, ते म्हणतात आहे की आम्हाला स्वतंत्र लढू द्या। मी त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती मध्ये प्रचंड उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती 51% मतं घेऊन जिंकेल असा मला विश्वास आहे। प्राधान्य दिलं जाईल, स्थानिक नेत्यांच्या मतांना किती प्राधान्य? महादुल्यामध्ये तुम्हाला कार्यकर्ते भेटायला आले, सोबळावर लढण्याची मागणी करतायत, यांचं मत किती विचारात घेतलं जाणार आहे? तसं तर आम्ही सर्व अधिकार स्थानिक लेवलला दिले आहेत। स्थानिक लेवललाच आमच्या जिल्हा अध्यक्षांनी आणि कोर कमिटी निर्णय करायचे आहेत। जिल्हाध्यक्ष कोर कमिटी ठरवेल त्याप्रमाणे पुढे जायचं आहे। पण आम्ही जिल्हाध्यक्षाला सूचना दिल्या आहेत की त्यांनी आपली महायुतीची चाचपणी करावी आणि मग पुढे जावं। प्राधान्य कशाला, स्थानिकांच्या मताला असेल की महायुतीला असेल? नाही, आमचे डायरेक्शन तर महायुतीला जाण्याचे आहे। तर स्थानिक लेवलला आमचे जिल्हाध्यक्ष कोर कमिटी त्यावर विचार विनिमय करून ज्या ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी युती करतात आहे। आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे, परंतु अजूनही स्पष्ट झालं नाही कुठे एकत्र लढणार आहे महायुती, कुठे सोबळावर लढणार आहे। संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये? नाही, जिल्हास्तरीय प्रश्न आहेत, राज्याचा प्रश्न नाही आहे आणि 13,000च्या वर पदाची निवडणूक आहे आणि त्यामुळे त्या लेवलला काय काय शक्यता आहे ते चाचपणी होते आहे। मला वाटते बऱ्यापैकी महायुती होईलच, कारण शेवटी महायुती कुठे झाली आहे हे कळेल 17 तारखेला। 17 तारखेआधी आपला अंदाज बांधणं कठीण आहे की महायुती कुठे होत आहे कुठे होत नाही आहे। 17 तारखेपर्यंत हे वाटाघाटी चालणार आहे, शेवटच्या दिवशीपर्यंत वाटाघाटी चालणार आहे। त्यामुळे मला वाटतं 17ला स्पष्ट होईल। अनेक बंडखोरांनी डोक्यावर काढलेलं आहे, त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर बंडखोरीच्या तयारीत आहे किंवा दुसऱ्या गटाच्या बाजूने जाण्याच्या तयारीत आहे? नाही, आमच्याकडे फार बंडखोरी होत नाही, आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे। शेवटी आम्ही काही सत्ताही आमच्याकडे करता काही साध्य नाही आहे आणि आमच्या कार्यकर्त्यालाही हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदींचं सरकार, या दोन्ही सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्यामुळं आमच्या पक्षामध्ये फार बंडखोरी नाही आहे, फार त्या ठिकाणी ओढाताण नाही आहे। ज्याला तिकीट मिळेपर्यंत मागणी करतील, तिकीट मिळालं नाही तर सांगतील बाबा ठीक आहे। पण एक मात्र खरं आहे की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, खूप दिवसापासून होत आहे, स्वतंत्र मागणी आहे सर्वांची, आम्हाला लढू द्या असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। त्यांची ती मागणी योग्यच आहे, पण महायुती जोपासली पाहिजे, ती जोपासली पाहिजे याकरताही आम्ही काम करणार आहोत। विदर्भामध्ये जवळपास 100 ठिकाणी निवडणूक होत आहे, जवळपास 80पेक्षा जास्त ठिकाणी भाजपला सोबळावर लढायचं, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे, अशा ठिकाणी काय निर्णय होईल? मी सांगितलं ना की 100% महायुतीमध्ये जाण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहे। आमची चाचपणी सुरू आहे। 17 तारखेला अधिक स्पष्ट होईल, शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना कुठे कुठे महायुती आहे कुठे नाही आहे। त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षामध्ये एक प्रकारचा समन्वय आहे आणि त्यानुसार आम्ही पुढे जातो। काल 22 नायब जणांना 22 नायब तहसीलदाराची बढती मिळालेली आहे, आचारसंहिता सुरू आहे, निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे? आम्ही निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। आज प्रस्ताव जाईल एखाद्या वेळी, पण सामान्य प्रशासन विभागाने आणि महसूल खात्याने बसून 170 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदोन्नती देणे, 85 नायब तहसीलदारांना तहसीलदार करणे आणि 100 जवळपास क्लार्क लिपिकांना नायब तहसीलदार करणे असा या ठिकाणी आमच्या खात्याने पदोन्नती संदर्भात निर्णय घेतलेला आहे। शेवटी नायब तहसीलदारच्या पोस्टिंग आधीच झाल्या, काही आता होणार आहे। उपजिल्हाधिकाऱ्यामध्ये 170 पैकी आज आमच्याकडे जवळपास 113 पोस्ट आमच्याकडे आहे।
तेवढे आदेश आम्ही निवडणूक आयोगाची संमती घेऊन काढू. बाकी आदेश हे मार्चपर्यंत निघतील. पण 170ला आता तहसीलदारला उपजिल्हाधिकारी आम्ही केलेले आहे. त्याची मान्यता GAD झालेली आहे. आयोगाची मान्यता आम्ही घेऊ. पण या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून इतक्या मोठ्या प्रमाणावर नायब तहसीलदार हे प्रांत होत आहे, AEO होत आहे, डेप्युटी कलेक्टर होत आहे. एक मोठा या ठिकाणी अनेक दिवसापासून म्हणजे मागच्या 7-8 वर्षापासून थांबलेली तहसीलदारची पदोन्नती आता होते आहे. नायब तहसीलदार होते आहे आणि क्लार्क लिपिक हा नायब तहसीलदार होतो आहे. आणि त्यामुळे एक मोठा या दीपावलीच्या माध्यमातून एक मोठं बक्षीस आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही देतो आहे. या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसींनाच उमेदवारी देणार असा निर्णय शरद पवारांच्या पक्षाने घेतलेला आहे. याकडे भाजप कसं पाहता आणि भाजपचं धोरण ओबीसींसाठी या निवडणुकीत कसं असेल? मी तेच सांगितलं की खरं तर मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 27% ओबीसी आरक्षण गेलं. देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथजी, अजितदादा, आम्ही सर्वांनी आणि खास करून देवेंद्रजींनी सुप्रीम कोर्टामध्ये उच्चस्तरीय वकील लावून 27% ओबीसी आरक्षण पुन्हा परत या राज्यामध्ये मिळालं. आता आपण आज असं कसं डिफाईन करू की मूळ ओबीसी, ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र आपल्याकडे आहे आणि राज्यामध्ये जवळपास जे ओबीसी आहेत 18 पगड जाती, 353 जातीचा जो समाज आहे, छोटे छोटे समाज आहे, मायक्रो ओबीसी आहेत, त्या सर्वांना निवडणुकीमध्ये संधी दिली गेली पाहिजे आणि ती मिळणार आहे कारण ओबीसी प्रमाणपत्र आहे. त्यामुळं खरेखुरे ओबीसी कोण काय हे त्या ठिकाणी त्यांची भाषा मला काही कळत नाही. पण या राज्यातला मायक्रो ओबीसी 353 जातीच्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी निवडणूक लढता आली पाहिजे. या राज्यातल्या 18 पगड जातीच्या सर्व ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये भाग घेता आला पाहिजे आणि त्यामुळंच 27% ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टातनं त्या ठिकाणी योग्य बाजू मांडली आणि आज आमच्या सरकारच्या पुढाकाराने 27% ओबीसी आरक्षण परत आलं आणि म्हणूनच या ठिकाणी प्रलंबित निवडणुका लागल्या आणि म्हणूनच या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्व समाजाला त्या ठिकाणी या निवडणुका लढता येत आहे. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे. 27% आरक्षण हे राखल्या गेलं आहे. बच्चू कडू यांनी आरोप केलाय निवडणूक आयुक्तांना नोटांच्या गड्ड्या पोचल्या असल्यामुळे मतचोरी होता, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो बच्चू कडू करतात. कसं पाहता तुम्ही? खरं तर देशाच्या संविधानिक संस्थेवर अशा पद्धतीची चिखलफेक करणे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी घटनेनी संविधानाने या त्या ठिकाणी संस्था तयार झाल्या आहेत. तुम्ही आयोगावर या पद्धतीने बोलणे काही योग्य नाही. जेव्हा जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा आयोग चांगलं, जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा मशीन चांगली, जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा मतचोरी झाली नाही आणि जेव्हा निवडणूक पराभूत झाले, जनतेने तुम्हाला पराभूत केलं, तेव्हा मात्र मशीन खराब झाली, मग यादी खराब झाली, मग मतचोरी झाली. अशा पद्धतीचे वक्तव्य करून आयोगाला त्या ठिकाणी या पद्धतीने देशाच्या संविधानिक संस्थेला असं बोलणे योग्य नाही आहे. बुधानमध्ये दिलेली जमीन परत घेता येत नाही. मोर्चीच्या एका परिवाराला परत देण्यात आली. 3 महसूल मंत्र्यांनी तुमच्यासह आदेश दिला तरी अधिकारी मानायला तयार नाही. मला चेक करावी लागेल केस, कारण भूदान यज्ञ मंडळाच्या जमीन देताना एक नियम आहे, त्या नियमाचं पालनच करून द्यावं लागतं. नियमाचं पालन झालं नाही तर मात्र सरकार वापस घेतं. पण नियमाचं पालन झालं तर भूदान यज्ञ मंडळाची जमीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला देता येतं, पण त्याला नियमाचं पालन करून द्यावं लागतं. बच्चू कडू यांची गाडी जाळण्याच्या अनुषंगाने बच्चू कडूंनी व्यक्त केलं होतं विखे पाटलांची गाडी जाळून टाकू. तर विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की बच्चू कडूची जो गाडी जाळत असेल त्याला 3 लाख देऊ. असे वक्तव्य कसं पाहता तुम्ही? कुठलंही वक्तव्य हे ठीक आहे. राजकीय दृष्ट्या वाद प्रतिवाद, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये कोणी कोणाची गाडी जाळू शकत नाही. बोलबच्चनपणा ठीक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा गाड्यावळ्या जाळण्याच्या गोष्टी या राज्यात कोणी करू नये. मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. त्यांचं अजूनही भिजत घोंगडच आहे. ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला विचारा, मी काय सांगणार. महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्याचं काम शरद पवार करत आहे असं नाना पटोले यांनी आरोप केला आहे. नाना पटोले बोलले ना, त्यामुळे त्यांना विचारा काय त्यांच्या पक्षात आहे. त्यांना किती खरं माहिती आहे त्यांना माहिती असेल. नाना पटोलेजीला अभ्यासू व्यक्ती आहे नाना पटोले, त्यांना माहिती आहे की काय चालू आहे काय चालू नाही आहे. त्यामुळे नाना पटोले बोलले ते मला त्यांचंच म्हणणं आपण ग्राह्य धरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.